वाघमारे, सोहेल धार पवार, सचिन ठाकरे आणि त्याच्यानंतर आपण पाहिल्यानंतर अनिल हिरवा, मनोज आणि मारुती अतिशय चांगले चांगले प्लेयर आज प्लेइंग इलेव्हनमध्ये फिटिंगसाठी सज्ज होत असताना आपण पाहतोय. विचार केला तर अजय भस्मा माथेरानचा हा एक स्टार प्लेयर बायकरमॅन म्हणजे ज्याची ओळख आहे. त्याच्यानंतर सोहेल धार पवार या टीमचा आयकॉन आहे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर, जर आपण विचार केला अनिल हिरवा, त्यानंतर विचार केला तर राजेश पवार गोलेवाडी, करण वाघमारे रोहा, सुनील मुकरे चिचखांबला, भरत भस्मा धामणी, मनोज भगत धोदानी, नारायण वाघमारे पराडे, आर्यन उघडे कोंडीचीवाडी, दिलीप सांबरे धोदानी, दीपक पारदे गराडा हे प्लेइंग इलेव्हन या ठिकाणी आपण पाहतोय. खूप चांगले प्लेयर आज मैदानच्या आतमध्ये फिटिंगसाठी उतरल्या. अगदीच एच लोकपोर्ट 11 गराडा ही टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसतील योगिनी भाग्यश्री 11 सारंगपाली टीमचे कप्तान आहेत. आनंद वाघमारे खऱ्या अर्थानं या टीमचे कप्तान आणि आयकॉन प्लेयर आहेत. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर युवराज पवार रोहा, त्याच्यानंतर मयूर कातकरी बारवई, समीर कातकरी सारंग, गणेश वाघमारे वंजारवाडी, सागर पवार सालोक, संदेश वाघमारे भातान, गणेश वाघमारे भातान, डी.एन. पवार डोनेवाडी, भरत वाघे कोपरी, प्रतीक वाघमारे वंजारवाडी, धनंजय मुकणे शेलू, गणेश वाघमारे वैजनाथ आणि राहुल वाघ नडाल ही टीम या ठिकाणी आपण पाहतोय. प्रत्येक टीमच्या मात्र टीम लिस्ट या ठिकाणी आपण पाहतोय आणि प्रत्येक टीम प्लेयर या ठिकाणी मात्र 100% योगदान देण्याचं काम या ठिकाणी करतील. अगदीच जयेश पारधी यांचं देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील करूया कौतुक आणि जाऊया मैदानच्या दिशेने जिथे खऱ्या अर्थानं मॅच क्रमांक 1 रंगत असताना आपण पाहतोय. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय कितपत यशस्वी ठरेल हे आपण पाहणार आहोत आणि आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये जोडले जातील मायक्रोफोनवरती गणेश वाघमारे याच विभागातील एक गोड आवाज त्यांना विनंती करेन की आपण कॉम्बॉक्समध्ये यायचं आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद. आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. गणेश आणि युवराज ही जोड खाली मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सोहिल धार पवार. युवराज पवार रोहा चा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. श्री गणेश होते पहिल्या सामन्याला सुरुवात होती. आपण पाहूया हा पहिला चेंडू, या बिलेसचा चेंडू आपण पाहिलं थोडंसं यष्टीरक्षक फंबल होताना आपल्याला पाहायला मिळते. अजय भस्मा सारखा शत्रशन आपण पाहिला तर थोडासा फंबल झाले. श्री गणेश झाले, एक धाव कंप्लीट झाली. आपण पाहू शकाल स्कोर गाठ वरती तर पुढील चेंडू आपण पाहतोय सविल धार पवार एक चांगला गोलंदाज आहे. इथं मात्र हा चेंडू यस गणेशच्या बॅट मधून पहिला षटकार आजच्या दिवसामध्ये गणेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. स्ट्राईक ग्राउंडचा फटका आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. स्कोर गार्ड जाऊन पोहोचेल 7 या अंकावरती. याबिलेस आणखीन एक गणेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा दर्जेदार षटकार आणि या षटकाराच्या साईना टोटल स्कोर जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती. या षटकाराच्या सहाय्याने टोटल धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. अगदी जर आपण पाहिलं तर गणेश अगदी एकदम फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आहे. बंजारवाडी गावातून विराज करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आजच्या दिवसातला हॅट्रिक होईल का पूर्ण, पण इथं आपण पाहू शकाल ऑफसाईडच्या कार्पेटच्या साईनं दिशेनं हा चेंडूला मात्र फिरकवण्याचा प्रयत्न, एक सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न नसेल. अगदीच आपण पाहिलं तर युवराजला स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं आणि इथं मात्र आता मोठे फटके येणं गरजेचं आहे. आपण पाहिलं 14 धावा टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेस इथं मात्र
लेग बायच्या इशाऱ्यानं एक धाव संख्या मात्र पूर्ण झाली आहे आणि एका धाब्याच्या साईनं टोटल धाव संख्या जाऊन पोहोचेल 15 या अंकावरती आहे. पंधरा धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. अगदीच आपण पाहिली या षटकामध्ये वारंवार चेंडू मात्र शिल्लक असतील, पण इथं मात्र आपण पाहतोय अजय सारखा फलंदाज इथं मात्र काय घडला जातोय. अगदीच आपण पाहू शकाल येस आपण पाहू शकाल इथं मात्र तिसऱ्या पंचाकडे रिफल केला जातोय. अगदीच मात्र फलंदाज सुखरूप आहे या बाद आहे आपण पाहू शकाल. यस फलंदाज बाद असेल. अगदीच आपण पाहिला तर डायरेक्ट हिट झाली आहे. अजय भस्मामध्ये ती क्षमता आहे आणि इथं मात्र पहिला फलीचा फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगाउट पहिली विकेट पहिली सफलता मिळवली जाते. युवराज हा फलंदाजाला आता परताबायला गेला. रोहाचा हा खेळाडू होता आणि इथं मात्र तंबूच्या आसऱ्याला आता पाहायला मिळेल. यस 15 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सुनील मुखणे मेन फॉर्म चीज खांबलाचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथं मात्र पहिला चेंडू गणेशला तर ब्रह्मास्त्र फेकला जातोय. एक सिंगल पूर्ण दुसऱ्यासाठी धावतायत नारायण कादरी. आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची युवरचना करत असताना आपण पाहतोय 2 धावा काय रोखू शकत नाही आणि या 2 धाब्याच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या अंकावरती. नवीन फलंदाज मयूर कातकरी बारबाईचा हा खेळाडू आहे आपण पाहतोय. इथं मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली कमी केली आणि इथं चेंडू जाईल विकेट किपर हातामध्ये. इथं चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूवरती कुठली धाव नाही. अजूनही मात्र 17 वरती थांबवण्याचा प्रयत्न असेल सुनील मुखणे या गोलंदाजाचा. अगदी मात्र चांगली गोलंदाजी तर जबरदस्त गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर वारंवार दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला जातोय आणि इथं मात्र आपण पाहतोय कमबॅक आणि कमबॅकिंग गोलंदाजी सुनील मुखलेच्या हातामध्ये मात्र विसरले केले आणि इथं मात्र चेंडू मात्र डॉट आलाय. इथं मात्र स्ट्राईक ग्राउंड फटका. नारायण चेंडू खाली उचलणार फेकणार. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नसेल. एका सिंगलच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या अंकावरती. 18 धावा टोटल स्कोर गाठवरती आपण पाहतोय. अगदीच मात्र चांगली गोलंदाजी डावकरी हाताचं फलंदाज मयूर कातकरी आपण पाहतोय. या बेलेस आपल्याला पाहायला मिळते बारवाईचा हा खेळाडू. पुढील चेंडू आपण पाहतोय सुनील चांगली गोलंदाजी फुलटा चेंडू या वेळेस फिरकवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. मयूरच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आणि या षटकाराच्या सायना टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या अंकावरती. 24 विकेट्स आपण पाहतोय. 24 धावा टोटल स्कोर गाठवरती आपल्याला पाहायला मिळतील. तर पुढील चेंडू आपण पाहतोय या बेलेस मात्र इथं मात्र
डॉट चेंडू कमबॅक केलाय. आता या वेळेस आपण पाहू शकाल 12 चेंडूचा खेळ अद्याप संपुष्टात आलाय. धावफलकावरती 12च्या सरासरीनं 24 धाबा टोटल स्कोर कार्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते दिलीप साबरी. दोदानीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. दिलीप अगदीच आपण पाहिला तिसऱ्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच आपण पाहतोय गणेश स्ट्राईक फलंदाज, पण गणेशच्या बॅट मधून एक मोठा लांब लचक फटका पाहायला मिळेल का? पण इकडं मात्र असं वाटलं होतं षटकार येईल, पण इथं मात्र हा झेल मात्र टीपला कॅरी केला जातोय आणि आणखीन एक फलंदाज सलामीची जोडी मात्र तंबूच्या आसऱ्याला आता पाहायला मिळेल. अगदीच मात्र गणेश हा फलंदाज मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज आनंद. आनंद वाघमारे उरण्याचा हा खेळाडू आपण पाहतोय. नवीन फलंदाज इथं मात्र आपण पाहतोय या वेळेस मात्र आपण पाहिलं बॅटची कडाई जाऊन घ्या जाणारा चेंडू एक सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न असेल, पण इथं मात्र एकावरतीच थांबवलाय. मयूर आणि आनंद ही जोडखाली आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदीच या सिंगलच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या अंकावरती. तर पुढील चेंडू आपण पाहतोय चांगली गोलंदाजी दीपकचे राहिले, पण इथं मात्र पाहू शकाल ऑफसाईडच्या दिशेनं सुरेख फटका अडला जातोय. इथं 2 धावा सिंगल कंप्लीट झाली. त्यानंतर आपण पाहिले तर दुसरी धावामध्ये प्राधान्य करत असताना 2 धावा कंप्लीट, पण इथं पाहू शकाल अगदीच मात्र थ्रो अगदी मात्र चांगला फेकला जातोय आणि इथं 2 धावा मात्र मिळतील आणि या 2 धाब्याच्या साईनं टोटल धावा स्कोअर गाठवरती जाऊन पोहोचतील 27 या अंकावरती. या वेळेस आपण पाहिला तर ऑफसाईडच्या दिशेने अजून एक फटका चांगला. इथे एक सिंगल पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न आणि इथं मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि त्या 2 धाब्याच्या साहाय्याने टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 या अंकावरती. एकोणतीस धाबा टोटल स्कोअर गाठवरती आपण पाहतोय. या वेळेस अजून एक चांगला फटका, तर मात्र हा चेंडू अडवला जातोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालाय. नारायण उर्फ कादरी याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते जवळपास 2 धाबा अडवण्याचं काम केलं. इथं मात्र 2 धाबा मिळतील आणि या 2 धाब्याच्या साहाय्याने टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 टू विकेट्स. आपण पाहतोय 31 धाबा टोटल स्कोअर गाठवरती जाऊन पोहोचल्यात. पुढील चेंडू आपण पाहतोया
शेवटचा चेंडू असेल आणि शेवटचा चेंडू अगदीच आपण पाहतोय खोलवर पद्धतीचा हा चेंडू मात्र फेकला जातोय आणि इथं आपण पाहू शकाल 18 चेंडूचा खेळ मात्र इथं संपुष्टात आलाय आणि इथं आपण पाहू शकाल धावफलकावरती 31 धाबा टोटल जाऊन पोहोचल्यात. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर तर पहिला चेंडू डॉट फेकला जातोय आपण पाहतोया अगदीच आनंद यावेळेस बॅटची कडा इथं मात्र फलंदाज आनंद वाघमारे याला परताबाला गेलं. फॉर्म वरण्याचा हा खेळाडू होता आणि त्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयामध्ये पाठवण्याचं काम मात्र केलंय गोलंदाज अजय. हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अजय वाघमारे मालवाडीचा हा खेळाडू आहे आणि अगदीच आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवर चौथा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट फेकला दुसऱ्या चेंडूवरती विकेट मात्र बहाल केली आणि ती विकेट आपण पाहिली तर वर्ण संघाचा एक स्टार खेळाडू आनंद वाघमारे याला परतवण्याचं काम केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धनंजय मुखणे शेलूचा हा खेळाडू आहे आणि आपण पाहिला शेलू अगदीच आपण पाहिलं तर वांगणी आणि कर्जत विभागामध्ये एक अतिशय पहिले खेळाडू आणि तोच धनंजय मुखणे आपल्याला पाहायला मिळत्या. नवीन फलंदाज तर मयूर आणि धनंजय ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदीच मात्र गोलंदाजी अजयची मात्र चांगली होताना दिसते. कुठलाही मोठा फटका आल्याने एक विकेट मात्र बहाल केले आनंद वाघमाऱ्याला परतवला. त्यानंतर आपण पाहिला तर इथं मात्र पाहू शकाला इथं मात्र थोडस फंबल झाल्यात. विकेट किपर करणं झालेली ही चूक आणि आपण पाहतोय कबरच्या क्षेत्रशांनी केलेली ही चूक आपण पाहतोय. या संघासाठी 4 धाबा आल्या आणि या 4 धाब्यांच्या साईनं टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय आणखीन एक चेंडू मात्र डॉट फेकला जातोय. जबरदस्त गोलंदाजी आहे